एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आजूबाजूला जे सगळं बघतो ते एन्व्हायरमेंट असतं. तर त्याच्यावरचा हा चार्ट कधी कधी येतो तुम्हाला फिलअप करायला, तर ते आपण समजून घेऊया. तर एन्व्हायरमेंटमध्ये काय असतात, फिजिकल फॅक्टर्स असतात आणि केमिकल फॅक्टर्स असतात. म्हणजे काय, थोडक्यात अबायोटिक फॅक्टर म्हणजे जे लिव्हिंग नसतात. ओके. फिजिकल फॅक्टर्सच्या खाली काय येतं, एअर, वॉटर, सॉईल, सनलाईट वगैरे. आणि केमिकल फॅक्टरच्या खाली काय होतं, न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स. असाच एक चार्ट आपला अगोदर झालेला आहे. बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे काय, बायोटिक फॅक्टर. आणि त्याच्या खाली काय येतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. तर एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. एव्हरीथिंग अराउंड अस इज एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्याला सगळ्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. तर एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन द सराउंडिंग. म्हणजे आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण जर जंगलात गेलो तर तिकडची परिस्थिती काय, झाडं आहेत, हे सगळं आहे, ते तिकडचं एन्व्हायरमेंट कसं आहे, झाडाझुडपाचं एन्व्हायरमेंट आहे. जर आपण समुद्रकिनाऱ्यावर गेलो तर तिकडे वाळू असते, तिकडे पाणी असतं, आणि आपण आजूबाजूला बघितलं तर आपण काय म्हणतो, इकडच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे, पाणी आहे, वाळू आहे, हे सगळं एन्व्हायरमेंट आहे. तर एन्व्हायरमेंटचा अर्थ म्हणजे त्या तिकडलं वातावरण. आणि त्याच्यामध्ये काय असतात, बायोटिक फॅक्टर्स असतात आणि अबायोटिक फॅक्टर असतात. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. पाठ करा हे. ऑल इकोसिस्टम्स आर पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट. आणि सर्व इकोसिस्टम्स असतात त्या काय असतात, एन्व्हायरमेंटचा पार्ट असतात. आता या एन्व्हायरमेंटवरती ना एक दोन प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न आपण समजून घेऊया आणि उत्तर त्याचं काय द्यायचं ते बघू. आता तुम्हाला माहिती आहे, एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स होतात. नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, वॉटर सायकल वगैरे. तुम्हाला माहिती आहे, पाऊस पडतो कसा, पाण्याची वाफ होते, वरती जाते, ढग होतात, ढग खाली कोसळतात आणि पाऊस पडतो. म्हणजे ती झाली आपली वॉटर सायकल. तर अशा प्रकारे वेगवेगळे नायट्रोजन सायकल वगैरे हे सगळं आपण बघितलेलंच आहे. तर त्यांनी इथे तुम्हाला त्या सायकल्स कशा होतात ते विचारत नाही, फक्त त्या सायकल्सची नावं विचारतात आणि त्याचं महत्त्व काय ते विचारतात. तर विच सायकल्स आर ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट. व्हेरियस सायकल्स ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट आर नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, वॉटर सायकल, एक्सेट्रा. आता त्याचं महत्त्व काय, व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू द कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस सायकल्स. एन्व्हायरमेंटल बॅलन्स, बॅलन्स म्हणजे संतुलन. एन्व्हायरमेंटचं संतुलन त्याच्यामुळे मेंटेन होतं. कसं मेंटेन होतं, आपण वॉटर सायकलचं उदाहरण घेऊया. समुद्र तापतो 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 त्याची वाफ होते, म्हणजे त्याच्यातलं पाणी कमी होतं ना. हां. तर म्हणजे काय, पाणी इकडे कमी झालंय तर इकडचं बॅलन्स ह्या बाजूला टिल्ट झालाय. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पुन्हा त्याच्यात पाणी पडतं, म्हणजे पुन्हा पाणी बरोबर असं बॅलन्स होतं. तर या सायकल्सचं काय काम आहे, या सायकलमुळे सगळा जगातला जो बॅलन्स आहे तो मेंटेन होतो. हां. दुसरा प्रश्न आहे, ह्याला 3 मार्काला प्रश्न हा विचारला होता आणि हे तुमच्या काही टेक्स्टबुकमध्ये पण आहेत. व्हाय डू ह्युमन बिईंग्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस इन द एन्व्हायरमेंट. आपण जी माणसं आहोत ना त्यांना ह्या वातावरणात सगळ्यात महत्त्वाची जागा का आहे. तर आता त्याची ही उत्तरं लिहायची, 3-4 पॉईंट्स लिहायचे. पहिला पॉईंट काय, ह्युमन अँड नेचर आर क्लोजली कनेक्टेड. आपण माणसं आणि निसर्ग यांचा अगदी घट्ट संबंध आहे. का, कारण आपण निसर्गावर डिपेंडंट आहोत ना. आपल्याला निसर्ग पाणी देतो, एअर देतो, फूड देतो. तर फर्स्ट पॉईंट काय, ह्युमन्स अँड नेचर आर क्लोजली कनेक्टेड. ह्युमन्स डिपेंड ऑन नेचर फॉर एअर, वॉटर, फूड अँड अदर रिसोर्सेस. दुसरा पॉईंट काय आहे, ह्युमन्स खूप हुशार आहेत. ह्युमन बिईंग खूप हुशार आहेत.
ह्युमन्स हॅव स्पेशल ॲबिलिटीज सच ॲज इंटेलिजन्स, मेमरी, स्मरणशक्ती आहे, थिंकिंग, विचार करण्याची ॲबिलिटी आहे, अँड इमॅजिनेशन. आणखीन त्यांना अतिशय सुंदर कल्पनाशक्ती आहे, इमॅजिनेशन आहे. पहिला पॉईंट काय, ह्युमन आणि नेचर क्लोजली कनेक्टेड आहे. नंतर दुसरा पॉईंट काय, ह्युमन्स हॅव स्पेशल ॲबिलिटीज. तिसरा पॉईंट काय आहे, ह्युमन्स हे नॅचरल रिसोर्सेस कसं वापरायचं त्यांना बरोबर कळतं. ह्युमन्स यूज नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, फॉरेस्ट, सॉईल अँड मिनरल्स टू मेक देअर लाईफ्स कम्फर्टेबल. आणि हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते सगळे ह्युमन्स वापरतात आणि त्यांचं आयुष्य आहे ते एकदम आरामदायी करतात. आपण पाणी प्यायला वापरतो तहान लागली म्हणून, नंतर जंगलामधून आपण लाकडं कापतो, फर्निचर करतो, घरं बांधतो, या सगळ्या गोष्टी करतो आणि आपण आपलं आयुष्य एकदम कम्फर्टेबल करतो. पण त्याबरोबरच आपण ह्या रिसोर्सेसचा जरा जास्तच वापर करतोय. एक्सेसिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस हॅज कॉज प्रॉब्लेम्स लाईक पोल्युशन, डिफॉरेस्टेशन अँड क्लायमेट चेंज. पण काय झालंय, अतिवापरामुळे प्रॉब्लेम्स झालेले आहेत. कुठले, पोल्युशन, डिफॉरेस्टेशन म्हणजे सारखी लाकडं कापल्यामुळे जंगलातली झाडं कमी होणं, ह्याला डिफॉरेस्टेशन म्हणतात. आणि क्लायमेट चेंज, आणि काय होतं, धूर वगैरे हे सगळं आपण सगळ्या गोष्टी अशा वातावरणात सोडतो, पॉल्युशन करतो आणि वातावरणात प्रदूषण निर्माण करतो. त्यामुळे जे क्लायमेट आहे ते चेंज व्हायला लागलंय. तर क्लायमेट चेंज का होतंय, कारण आपण एक्सेसिव्ह यूज ऑफ रिसोर्सेस करतोय. म्हणजे आता बघा, खूप गरम होतं किंवा खूप पाऊस पडतो, ह्याला कारणीभूत कुठेतरी आपण आहोत. तर ह्युमन्स कॅन प्रोटेक्ट नेचर. तर ह्युमन्सच निसर्गाची काळजी घेऊ शकतात. सिन्स ह्युमन्स हॅव डिस्टर्ब द एन्व्हायरमेंट, ह्युमन्सनी वातावरण डिस्टर्ब केलंय, दे ऑल्सो हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे त्यांना जबाबदारी आहे. आणि नॉट ओनली दॅट, जबाबदारी नाही, त्यांना बुद्धी पण आहे टू कॉन्झर्व अँड इम्प्रूव्ह इट. म्हणजे ह्युमन्स निसर्गाला वाचवू शकतात. त्यांनीच हे निसर्गाची नासधूस केली आहे ना, त्यामुळे त्यांच्यावर पहिली गोष्ट म्हणजे जबाबदारी आहे. पण त्यांना एवढी बुद्धी आहे ना, त्यांनी ते हे नेचर आहे ते व्यवस्थित सांभाळून ठेवू शकतील आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतील. म्हणून आपण म्हणतो ह्युमन्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस इन द एन्व्हायरमेंट बिकॉज दे डिपेंड ऑन नेचर, अफेक्ट नेचर अँड हॅव द ॲबिलिटी टू प्रोटेक्ट इट. ह्युमन्सना इम्पॉर्टंट प्लेस का आहे एन्व्हायरमेंटमध्ये, कारण ते नेचरवर, निसर्गावरती अवलंबून आहेत. दे डिपेंड ऑन नेचर, अवलंबून आहेत. दे अफेक्ट द नेचर, अफेक्ट द नेचर म्हणजे ते नेचरचा वापर करतायत, आणखीन त्याची थोडीफार नासधूस, म्हणजे थोडीफार नाही, बरीच नासधूस करतायत. पण त्याबरोबर त्यांना ॲबिलिटी आहे, म्हणजे क्षमता आहे की ते नेचर त्यांच्या बुद्धीमुळे ते निसर्ग आहे त्याचं ते संरक्षण पण करू शकतील. हा प्रश्न आहे ना, त्याचं पण उत्तर साधारण आधीच्या प्रश्नासारखंच आहे. हां, तर बघा, एक्सप्लेन द स्टेटमेंट, वी हॅव गॉट दिस अर्थ ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन्स अँड नॉट ॲज ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम अवर ॲन्सेस्टर्स. ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय, तर ह्या स्टेटमेंटचा पहिला आपण मराठीतून अर्थ समजून घेऊया. इकडे काय म्हटलंय की आपल्याला, वी हॅव गॉट दिस अर्थ, म्हणजे हे जे आपल्याला अर्थ आहे, ही पृथ्वी आहे ना, ती भाड्याने मिळालेली आहे. कोणाकडून भाड्याने मिळाली आहे, आपल्या पुढच्या पिढ्या आहेत ना, फ्युचर जनरेशन म्हणजे पुढच्या पिढ्या, हां, त्याच्याकडून भाड्याने मिळाली आहे. आणि नॉट ॲज ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम अवर ॲन्सेस्टर, म्हणजे आपल्या आई वडिलांनी, ॲन्सेस्टर म्हणजे आई वडील, आजी आजोबा ह्यांनी दिलेली प्रॉपर्टी नाही, म्हणजे आपण त्या पृथ्वीचे मालक नाही आहोत. हां, तर त्यामुळे ह्या स्टेटमेंटचा खरा अर्थ काय होतो की जे काय दिलं, ही जी काही पृथ्वी दिली आहे ती तुम्ही सांभाळून वापरा. हां,
तर आता त्याचं एक्सप्लेन करताना कसं देतो, हे 6 मुद्दे आहेत ते लिहायचे. ह्युमन लाईफ डिपेंड्स कम्प्लिटली ऑन नेचर अँड द इकोसिस्टम फॉर फूड, वॉटर अँड अदर रिसोर्सेस. मग अशी म्हटलं ते आपलं सगळं जीवन कम्प्लिटली निसर्गावर अवलंबून आहे. आणि जी इकोसिस्टम आहे, जेवण, फूड, वॉटर, पाणी, एअर, ह्या सगळे रिसोर्सेस आहेत ते सगळे आपल्याला नेचर प्रोव्हाइड करतं. आता आपल्या आधीची पिढी होती, त्यांनी हे नेचर सांभाळलं, नीट वापरलं, कॉन्झर्व्ड म्हणजे नीट वापरलं, आणि त्यामुळे आपल्याला हे रिसोर्सेस वापरता येतात. बघा, आपल्या आधीच्या पिढीने आंब्याची झाडं लावली आहेत, फणसाची झाडं लावली आहेत, नीट वापरले, त्यामुळे आपण आता आंबे वगैरे खाऊ शकतो ना. त्यामुळे आपल्या आधीच्या पिढींनी हे नेचर प्रोटेक्ट केलं, सांभाळलं. त्यांनी पण आंबे खाल्ले, पण त्याबरोबर त्यांनी आपल्यासाठी पण ते कॉन्झर्व केले, म्हणजे ते सांभाळून ठेवले, त्यामुळे आपण ते खाऊ शकतोय. आर अँसेस्टर्स प्रोटेक्टेड अँड कॉन्झर्व्ड नेचर, सो वी आर एबल टू यूज दिस रिसोर्सेस टुडे. त्यामुळे आपण ते आता वापरू शकतो. पण आपण काय करतोय, आपण जरा जास्तच गोष्टी वापरतोय, आणि त्यामुळे काय होईल की कदाचित हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ना, ते संपूनच जातील. हावेवर ह्युमन्स आर नाऊ ओव्हर युझिंग नॅचरल रिसोर्सेस फॉर देअर ओन नीड्स अँड कम्फर्ट. आता आंब्याची झाडं वगैरे ती आपण कापूनच टाकतो. कशासाठी? तर आपल्याला फर्निचर बनवायचं. असं करत राहिलो आपलं तर काय होईल, आंबेच राहणार नाही. हे एक उदाहरण दिलं मी, पण ओव्हरयूजचा अर्थ काय की सांभाळून वापरायच्या, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस आहे ते आपण सांभाळून वापरले पाहिजे. आणि नंतर प्लस काय करतोय आपण, पोल्युशन क्रिएट करतोय, आणि पोल्युशनमुळे ड्रॉट म्हणजे दुष्काळ पडू शकतो, क्लायमेट चेंज होऊ शकते, नंतर एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आपल्या पुढच्या पिढीला ह्या अनेक प्रॉब्लेम्स होऊ शकतात. दिस कॅन कॉज पोल्युशन, ड्रॉट, क्लायमेट चेंज अँड अदर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स फॉर फ्युचर जनरेशन. तर आपण ओव्हरयूज केल्यामुळे काय होईल, पुढच्या जनरेशनला ते प्रॉब्लेम्स होतील. देअरफॉर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट अँड कॉन्झर्व नेचर. त्यामुळे आपली जबाबदारी आहे का हे ज्या नैसर्गिक जी आपल्याकडे संपत्ती आहे ती सांभाळायची, व्यवस्थित वापरायची. वी मस्ट यूज नॅचरल रिसोर्सेस वाईजली अँड लिव्ह अ हेल्दी अँड सेफ एन्व्हायरमेंट फॉर फ्युचर जनरेशन. म्हणून आपण हे नॅचरल रिसोर्सेस नीट वापरले पाहिजे. म्हणजे आपण जर झाडं कापली तर आपण त्याच प्रमाणात झाडं लावली पण पाहिजेत, आणि आपल्या पुढच्या जनरेशनला चांगलं, हेल्दी आणि सेफ, सुरक्षित असं वातावरण दिलं पाहिजे. तर अर्थ इज नॉट आवर प्रॉपर्टी टू यूज ॲज वी विश. अर्थ काय आपली पिढीच्यात प्रॉपर्टी नाही आहे, मालमत्ता नाही की आपल्याला हवी तशी आपण वापरू शकतो. वी आर ओनली इट्स केअर टेकर्स. आपण फक्त त्याची काळजी घेणारे आहोत, अँड मस्ट प्रोटेक्ट इट फॉर फ्युचर जनरेशन. आणि ती आपण आपल्या पुढच्या पिढींसाठी त्या अर्थची आपण काळजी घेतली पाहिजे.